आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र लढल्यात। आता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावरून चर्चा सुरू झाली आहे। त्यातच शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सूचक विधान केले। शरद पवार हे अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असा दावा संजय राऊतांनी केला। त्यावरून नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला। अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील असं काय विचार कर की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रित महाविकास आघाडीमध्ये म्हणजे अजित पवारांसह महाविकास आघाडीत असेल ना। कारण शरद पवार हे आमच्याबरोबर आहेत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत आहे। अजित पवार हे महायुतीमध्ये आहेत, तरीही त्यांनी महाविकास आघाडीबरोबर पाठ लावलेला आहे। अशा वेळेला त्यांच्यावर तिथे कारवाई होईल, आणि आमच्या माहितीनुसार आणि खात्री मला अशी आहे की भविष्यामध्ये शरद पवार अजित पवार एकत्रित महाविकास आघाडीत त्यांना पडावं लागेल। एका दगडावर दोन पाय कसे ठेवणार, दोन दगडावरती पाय कसे ठेवणार? त्यांना काहीतरी एक सोडावं लागेल ना, किंवा काहीतरी एक स्वीकारावं लागेल। तर अजितदादा पवार हे महायुतीचे घटक पक्ष आहेत। अजितदादांबद्दलची कितीही स्वप्न तुम्ही बघितले की ते महाविकास आघाडीमध्ये येतील, तर ते अजिबात होणार नाही। अफवांची फॅक्टरी पसरवणं एवढंच संजय राऊत यांचं सकाळी सकाळी काम असतं। या अफवांच्या फॅक्टरीला अजितदादा कधीही बळी पडणार नाहीत। मला वाटतं की महाविकास आघाडी म्हणूनच एक मोड चांगली बांधली पाहिजे। सर्वांना घेऊनच या जिल्हा परिषदांना सामोरं गेलं पाहिजे, तरच यामध्ये महाराष्ट्रातील जिल्हा परिषदामध्ये काही प्रभावी काम होऊ शकेल। शरद पवार साहेब फार प्रगल्भ नेते आहेत। त्यांना महाराष्ट्राचं अनेक वर्षापासून त्यांना पूर्ण अभ्यास आहे, आणि मला वाटत नाही की शरद पवार साहेबांसारखा नेता डुबत्या जहाजात बसणार। कारण महाविकास आघाडी आणि शिवसेना म्हणजे उभाटा हे डुबतं जहाज आहे। याच्यावर मला वाटत नाही की पवार साहेब बसतील। मला असं वाटतं पुढे मागे तेही आमच्यासोबतच महायुतीमध्ये येतील। संजय राऊत साहेब दोन्ही राष्ट्रवादींनी काय निर्णय घ्यायचा ते आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादा यांनी ठरवायचं आहे, आणि ते त्याबद्दल पूर्णपणे सक्षम आहेत। आपल्या आगंतुक सल्ल्याची आमच्या दोन्ही पक्षांना निश्चित गरज नाही आहे। आणि राहिली दुसरी गोष्ट, आपल्या पक्षाचे नगरसेवक किती आले, ते नीट राहणार आहेत का नाही, ते आपल्याकडं टिकणार आहेत का नाही, पुढच्या काळात काय होईल याची काळजी आपण निश्चित केलेली बरी आहे। आगामी काळात शरद पवार अजित पवारांना मवियात घेऊन येतील याबाबत संजय राऊत प्रचंड आशावादी असले तरी सध्या पुण्यात तरी अजित पवार शरद पवारांचा पक्ष चालवताना दिसतात, आणि अजित पवार सध्या भाजपसोबत आहेत, यातच सर्व काही आलं।